मी हो ट्राय हो करतो. चालेल ना. ओके. चालेल. आपण चालू करायचं का मग? हो हो आपण करूयात स्टार्ट. ओके. स्क्रीन दिसते का माझे? नाही दिसत आहे. आत्ता दिसेल. अं, हो हो दिसते आता. ओके. आज आपण डॉकर फाईल विषयी बघणार आहोत. डॉकर फाईल काय असते? डॉकर फाईल ही एक टेक्स्ट फाईल सारखी असते आणि हम्म. त्यामध्ये फक्त सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आणि म्हणजे सेट ऑफ कमांड असतात. ते यूज अच्छा. करून आपण डॉकर फाईल क्रिएट करतो आणि डॉकर फाईल क्रिएट करून त्या डॉकर फाईलची इमेज क्रिएट करतो. युजिंग डॉकर फाईल यू कॅन क्रिएट इमेज. आणि डॉकर अच्छा. फाईलचे काही कंपोनंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंपोनंट जे आहे ना, तो फ्रॉम हम्म. आहे. फ्रॉम हा नेहमी डॉकर फाईलच्या टॉपला असतो. हम्म. मी लिंक शेअर करतो. वेट. आहेत ना आपले, त्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगत चला असं. कारण हो. आतापासून डाऊट तुम्ही क्लिअर करत पुढे गेलात ना, मग तुम्हाला हा समजेल हा हा. चांगलं. हा ठीक आहे चालेल. ओके. आज आपण डॉकर फाईल पाहणार आहोत. डॉकर फाईल ही एक टेक्स्ट फाईल सारखीच असते. त्यामध्ये फक्त सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात आणि सेट ऑफ कमांड असतात की त्या कमांड थ्रू जर एखादी गोष्ट त्यांना करायचं तिथं आपण ते सांगतो त्या डॉकर फाईलमध्ये की बाबा मला हे करायचं. दुसरी कमांड काही आपल्याला रन म्हणजे रन करायचं असलं तर ते कसं रन करायचं हे फक्त डॉकर फाईलमध्ये एक सिक्वेन्स लावून आपण एक डॉकर फाईल क्रिएट करतो. आणि युजिंग डॉकर फाईल यू कॅन क्रिएट डॉकर इमेज. आणि ते डॉकर फाईलचे काही कंपोनंट आहेत. फर्स्ट कंपोनंट त्यांचा फ्रॉम आहे. फ्रॉम हा नेहमी टॉपला असतो. फ्रॉम इज द रोहित टॉप ऑफ. रेकॉर्डिंग करतोय हो ना हो ग? हो हो. फ्रॉम इज द टॉप ऑफ द डॉकर फाईल. इट इज यूज फॉर फुल डॉकर इमेज मीन्स आपल्याला जेव्हा बेस इमेज लागते तेव्हा आपण फ्रॉम यूज करू शकतो. आणि फ्रॉम हे नेहमी डॉकर फाईलच्या टॉपला असतं. त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला मल्टी इमेज बेस इमेज जेव्हा पुल करायचे आहेत तेव्हा आपण मल्टिपल फ्रॉम पण यूज करू शकतो. रनचं काय होतं? टू एक्झिक्यूट कमांड फॉर यू कॅन रन सेल कमांड. म्हणजे आपले जे लिनक्सचे कमांड आहेत ते आपण ह्या रन थ्रू आपण रन करू शकतो. आणि मेंटेनर म्हणजे ऑथरचं नेम. जेव्हा एखाद्या डॉकर फाईलमध्ये एक ऑथर, मी माझी डॉकर फाईल क्रिएट केली, मग त्या एक ऑथरचं नेम म्हणजे मेंटेनरमध्ये आपण आपल्या ऑथरचं नेम देऊ शकतो. तसं ते ऑप्शनमध्ये आहे. कॉपी. कॉपी काय आहे? कॉपी कमांड इज युज्ड टू मीन्स आपल्या लोकलला जे एखादी इमेज वगैरे आपण डाउनलोड करून ठेवली किंवा एखादी फाईल वगैरे डाउनलोड करून ठेवली, ती लोकलला फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर ती तिथून डॉकर फाईलमध्ये पुल करायचं काम हे कॉपी कमांड करतं आहे. आणि ॲड कमांडचं काय काम आहे तर ॲड हीच एक सिमिलर टू डॉकर म्हणजे कॉपी फाईल. बट जेव्हा आपल्या इंटरनेटवरून जेव्हा एखादी टार फाईल किंवा दुसरी एखादी फाईल झिप फाईल जेव्हा आपल्याला ती डाउनलोड करायची आहे फ्रॉम इंटरनेट, मग तेव्हा आपण ॲड कमांड यूज करून इंटरनेटवरून ती फाईल आपल्या डॉकर फाईलमध्ये मीन्स डाउनलोड करू शकतो ॲड कमांड यूज करून. आणि एक्सपोज काय आहे? जेव्हा आपण जेव्हा डॉकर ला जेव्हा नेटवर्किंगमध्ये जेव्हा पोर्ट ओपन करायचे असतात 80 80 80 असे काही पोर्ट ओपन करायचे असतात इंटरनली, तेव्हा एक्सपोज कमांड यूज करू शकतो आपण. अँड सी एम डी कमांड कंटेनर जेव्हा आपण कंटेनर क्रिएशन टाईम जेव्हा करायचा आहे ना तेव्हा ती कमांड एक्झिक्यूट होते. सी एम डी कमांडचं म्हणजे काय आहे तर सी एम डी कमांड हे ओव्हर रिटर्न करते. जेव्हा तुम्ही त्या फाईलमध्ये काय तर द्याल आणि पुन्हा काही हे करशाल तेव्हा ती ओव्हर रिटर्न होते. एंट्री पॉईंट इज सेम टू सी एम डी बट ही ओव्हर रिटर्न होत नाही आहे. आणि हिला फर्स्ट प्रायोरिटी आहे सी एम डीपेक्षा. अँड इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल काय? जेव्हा
तुम्ही एखादं नाव द्यायचं आहे, तुम्हाला खूप मोठी डॉकर फाईल आहे, तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत की तुम्हाला फक्त एक नाव दिलं पाहिजे, एक नाव असं दिलं सचिन की त्याच्यासमोर तेंडुलकर आलं पाहिजे, असे काही फंक्शन असतात किंवा असे काही फंक्शन तुम्हाला कंटेनरमध्ये ॲड करायचे असतात किंवा इमेजमध्ये, तेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल यूज करू शकता. त्यानंतर मी डॉकरचं माझे जे EC2 इन्स्टन्स आहे ना ते चालू करतो मी आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. MFA कोड हे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन असतं. जेव्हा तुम्हाला विचारलं जाते की बाबा तुमचं AWS अकाउंट तुम्ही कसं सिक्युअर करू शकता, तर तुम्ही सांगू शकता की मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन यूज करून मी माझं AWS अकाउंट सिक्युअर करू शकतो. Using Secure Shell, we can connect EC2 instance. This is my POM file and Ubuntu my operating system and a public IP address. Yes. Now I am in Docker. Using sudo su, go to your root user. Now check Docker version. Okay, check Docker images. Okay, now delete Docker images using Docker RMI. Using Tomcat and Tomcat image. Okay, image is deleted. Then check Docker ps-a run as well as stop container, no container yet. मग आपण आता डॉकर फाईल क्रिएट करू. त्या अगोदर आपण एक डायरेक्टरी क्रिएट करू. मेक डायरेक्टरी डॉकर. मेक डायरेक्टरी डॉकर क्रिएट केलेला आहे. त्यानंतर त्या अगोदर तुम्हाला एक म्हणजे टॉमकॅटची जी इमेज आहे, जे टॉमकॅटचं सर्व्हर आहे, ते टॉमकॅटचं सर्व्हर डॉकर कंटेनरमध्ये कसं रन करायचं हे सांगतो. मग त्यानंतर तुम्हाला मग डॉकर फाईल क्रिएट करून दाखवतो. डॉकर टॉमकॅटचं सर्व्हर तुम्ही डॉकर हबला जर गेलात, docker.com, ते टॉमकॅट हे ह्यावर क्लिक केल्याच्या नंतर
इथे तुम्हाला डॉकर हे जे टॉमकॅटचं आहे ते कसं पुल करायचं, इथून आपण असं पुल करू शकतो. डॉकर पुल, डॉकर पुल टॉमकॅट पुल होत आहे युजिंग द डिफॉल्ट टॅग लेटेस्ट. आणि ती लेयर वन बाय लेयर डाउनलोड होते टॉमकॅट. ओके आता यू कॅन चेक डॉकर इमेजेस टाकून तुम्ही तुमचे इमेजेस चेक करू शकता. ही आता आपण केलेली आहे. मग त्यानंतर आपल्याला ही इमेज रन करायची आहे. डॉकर रन -d आणि रन करून ती म्हणजे आपल्याला एका ह्या युजरला इथं ब्राउझरवर हिट केल्याच्या नंतर ती आपल्याला दिसली पाहिजे. टॉमकॅटचा हा जो कंटेनर आहे तो, ही इमेज आहे. आता आपण जो करतोय तो आता तो कंटेनर आहे. हायफन नेम, त्यानंतर कंटेनरचं नेम टॉमकॅट कंटेनर, त्यानंतर -p पोर्ट हे करण्यासाठी जेव्हा आपण हे आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये हे पोर्ट आपल्याला ओपन पाहिजे. आणि हा इंटरनली काम करतो 8080 आणि 8081 हा एक्सटर्नली काम करतो. त्यानंतर आपण आपल्या इमेजचं नाव देऊ शकता इथं टॉमकॅट अँड हिट करा, रन करा. एक इमेज इथं एक ID क्रिएट होईल. मग त्यानंतर आपण इथं पाहू शकता ह्या कंटेनर रन झाला आहे का डॉकर -a ने अप टू, म्हणजे तो कंटेनर आता रनिंग स्टेटमध्ये आहे. आपण इथून आपला जो पब्लिक IP ॲड्रेस आहे हा IP ॲड्रेस कॉपी करा आणि आपला 80 जे एक्सटर्नली काय 8081 आणि एंटर करा. ह्यामध्ये आपला जो म्हणजे कंटेनर रन होतोय पण त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम हा कसा सॉल्व करायचा हे सांगतो मी तुम्हाला. हा प्रॉब्लेम जेव्हा असं होतंय तेव्हा तुम्ही डॉकर exec -it आणि कंटेनर नेम काय तुमचं टॉमकॅट कंटेनर आणि टॉमकॅट कंटेनर ID पण यूज करू शकता तुम्ही. आपण टॉमकॅट कंटेनर नेम यूज करूया, टॉमकॅट कंटेनर. त्यानंतर आपल्याला मध्ये जायचं आहे कंटेनरमध्ये, त्यामुळे bin bash. इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे थोडे चेंजेस करावे लागतील. आपल्याला आधी वेब ॲप्समध्ये जावं लागेल. CD वेब ॲप्स, ह्यामध्ये काही नाही आहे. मी तुम्हाला कळण्यासाठी क्लिअर स्क्रीन करतो. वेब ॲप्समध्ये गेल्यानंतर काय नाही, एक डायरेक्टरी बॅक येऊया. आल्यानंतर आपल्याला वेब ॲप्स .dist जायचं आहे. डिस्ट वेब ॲप .dist. ह्यामध्ये जे 4 फाईल आहेत ना, हे 4 फाईल आपल्याला वेब ॲप्समध्ये कॉपी करायचे. cp -r means recursively we can copy star dot web apps and कॉपी झालाय. कॉपी झाल्याच्या नंतर ls go one directory back and check here, go to cd web apps ls. हे बघा इथं झालेले आहेत कॉपी. त्यानंतर मी इथं जाऊन फक्त या कंटेनरला मी पुन्हा रिफ्रेश करतो. ओके, म्हणजे आपण सक्सेसफुली. आपल्याला कसं समजलं की यामध्ये काही इश्यू होता, म्हणजे जसं आपण नाही तेव्हा इथं होतं ना एअर. आपण जेव्हा पहिली कंटेनर जेव्हा आपण क्रिएट केलं ना, तेव्हा तिथं दाखवला की बाबा इश्यू आहे आपला टॉमकॅट कंटेनर, म्हणजे असं जे फेज आहे ते आला नाही ना आपल्याला.
हा करेक्ट. हां, मग तेव्हा आपल्याला कळलं की बाबा आपल्या कंटेनरमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही जेव्हा हे एक नॉर्मल प्रॉब्लेम आहे की हे आपल्याला जेव्हा पण तुम्ही हे करसाल टॉमकॅट कंटेनर रन करायचा प्रयत्न करशाल तेव्हा तुम्हाला हा एरर येणारच आणि हा अच्छा. एररचा हा सोल्युशन आहे. आणि ही जे ओके. टास्क आहे ना खूप महत्त्वाची आहे. मी जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस होतो ना हम्म, तेव्हा मला एक ही हम्म. टास्क दिली होती की तुझे अच्छा. हां टॉमकॅटचं जे सर्व्हर आहे ते तू हम्म. कंटेनरमध्ये रन करून दाखव. ओके. त्यासाठी मी म्हणलं की चला आज तुम्हाला पण कधीतरी कामाला पडेल म्हणून मी ते हे केलं. अच्छा. ओके हां. हम्म, हे आता हे सॉल्व्ह झाला हा प्रॉब्लेम. हम्म. त्यानंतर आपण आता डॉकर फाईल यूज करून पण असं करू शकतो. ते मी आधी एक नॉर्मल फाईल दाखवतो तुम्हाला डॉकर फाईल त्यानंतर तुम्हाला हे करेन. त्यानंतर तुम्ही एक्झिट करून कंटेनरच्या बाहेर येऊ शकता. डॉकर PS-A त्यामध्ये आपला कंटेनर तो आणखीन रनिंग स्टेजमध्ये आहे. त्याला तुम्ही डॉकर स्टॉप आणि कंटेनर ID ने त्याला स्टॉप करू शकतो. आता एक क्वेश्चन होता मला विचारू शकतो का? आपण आता हे टॉमकॅट कंटेनरमध्ये हे केलं मग आपल्याकडे आता डॉकर हम्म. ही डॉकर इमेजेस आहे ही टॉमकॅटची. ही डॉकर इमेज जर आपण रन केलं तर म्हणजे ती रन होईल का एरर येईल? आता रन होईल ना ते. निर्माण व्हायला पाहिजे आता. हो. करून बघायचं का? हम्म. चलो डॉकर रन -d त्यानंतर -it त्यानंतर आपल्याला त्या अगोदर ते कंटेनर ओके -d -name त्यानंतर कंटेनरचं नाव मी माझं देतोय. ओके त्यानंतर -p म्हणजे पोर्ट त्यानंतर आपण पोर्ट ह्याला देऊया सेम पोर्ट देऊया. तो कंटेनर स्टॉप केला. ओके तो आपण सेम हे देऊया. त्यानंतर टॉमकॅट कंटेनर हे हा पण कंटेनर आता क्रिएट झाला. मी पुन्हा इथला जो IP ॲड्रेस आहे तो पुन्हा घेईन आणि 8081 नाही झाला ना. नाही आपण बाबा. इमेजमध्ये काही चेंजेस केलेच नाहीत. आपण कंटेनरमध्ये चेंजेस केले. त्याच्यामुळं आपण किती पण म्हणजे चेंजेस कंटेनरमध्ये केले तर ते इमेजमध्ये चेंजेस होणारच नाहीत. आपला जो कंटेनर आता हा गोविंद ह्या कंटेनरमध्ये आपण चेंजेस केले सगळे. आता इथे जेव्हा होतं तेव्हा आपण टॉमकॅट कंटेनरमध्ये चेंजेस केले. इमेजमध्ये जेव्हा आपण कंटेनरमध्ये चेंजेस करतो ते वेगळा भाग आणि इमेजमध्ये चेंजेस करतो तो वेगळा भाग. आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलं होतं की आपण एका कंटेनरपासून हे कसं बनवायचं. मग आपण आता ह्या कंटेनरपासून आपण नवीन बनवू शकतो ना आणि तो रन करू शकतो. आपण इमेजमध्ये चेंजेस केले तर ते म्हणजे कंटेनरमध्ये चेंजेस केले आणि इमेज आपण पुल केली तर इमेजमध्ये चेंजेस होत नाहीत कंटेनरमध्ये. ओके. त्यामुळे हे होत नाही. डॉकर PS-A आपण पुन्हा स्टॉप करूया स्क्रीन. डॉकर स्टॉप गोविंद आणि डॉकर कंटेनर आपण ऑल कंटेनर डिलीट करू शकतो डॉकर कंटेनर फून से. ओके त्यानंतर डॉकर PS-A कंटेनर नाही आहेत. डॉकर इमेजेस एक आहे डॉकर RMI तिला आपण डिलीट करूया. ओके आता आपण CD डॉकरमध्ये जाऊन इथे एक डॉकर फाईल क्रिएट करूया. नॅनो डॉकर फाईलचं D हे नेहमी कॅपिटल असलं पाहिजे. डॉकर फाईल आणि ह्यामध्ये फर्स्ट जी कमांड असेल आपल्याला ती फ्रॉम असेल. फ्रॉममध्ये तुम्ही जेव्हा मल्टी इमेज यूज करायचे आहे तेव्हा तुम्ही फ्रॉम मल्टिपल यूज करू शकतो पण फ्रॉम हे नेहमी टॉपला असलं पाहिजे. हे डॉकर फाईलचा रूल्स आहे. त्यानंतर तुम्हाला जर एखादी रन जेव्हा आपल्याला
सेल कमांड रन करायचं आहे तेव्हा तुम्ही रन करू शकता. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही काही पॅकेज वगैरे इन्स्टॉल करायचे तेव्हा करू शकतो. एक आत्ता सध्या छोटी सांगतो, लगेच हे झाल्याच्यानंतर एक मोठी डॉकर फाईल सांगतो मी तुम्हाला. ही एक बेसिक आयडिया येतील ह्या डॉकर फाईलपासून तुम्हाला. यामध्ये आपण डॉकर इको यामध्ये आपण एक मेसेज देऊया. डॉकर इको दिस इज माय फर्स्ट डॉकर फाईल. ही दिल्याच्या नंतर इथे आपल्याला ही जे हे आहे ते आपल्याला कुठे करायचे आहे. आम्हाला TMP डायरेक्टरीमध्ये एक टेस्ट नावाची फाईल क्रिएट करून त्या टेस्ट फाईलमध्ये हा मेसेज यायला पाहिजे, दिस इज माय डॉकर फाईल. ही असं या डॉकर फाईलचं इन्स्ट्रक्शन दिलं. मग ते मी कंट्रोल ओने सेव्ह करतो, त्यानंतर एंटर क्लिक करतो, त्यानंतर कंट्रोल एक्सने मी एक्झिट होतो. त्यानंतर इथं आपल्याला डॉकर फाईल दिसेल, ही डॉकर फाईल. मग ते डॉकर फाईल आपण बिल्ड करतो युजिंग डॉकर बिल्ड -t टॅग. त्यानंतर काही पण आपण नाव देऊ शकता त्याचं. आपण फर्स्ट इमेज देऊ, फर्स्ट वन. अँड डॉट काय होते, जेव्हा आपली करंट डायरेक्टरी म्हणजे आपली डॉकर फाईल कुठे आहे हे आपण लोकेट करण्यासाठी आपण डॉट यूज करतो. त्यानंतर एंटर. 2 इन्स्ट्रक्शन आहे, स्टेप 2 आहेत आपल्याकडे. पहिले पुल करायची इमेज अँड सेकंड आहे माझी म्हणजे हा मेसेज द्यायचा. हे झाल्याच्या नंतर मी डॉकर इमेजेस चेक करणार. त्यानंतर माझी इमेज 2 आलेली आहेत. एक मी बेस इमेज आहे माझी आणि मी एक क्रिएट केलेली ही. मग मला जायची फर्स्टमध्ये डॉकर रन -it -नेम. इथं आपल्या मनावर काय पण डॉकर कंटेनरचं नाव देऊ शकता तुम्ही. माय फर्स्ट कंटेनर. माय फर्स्ट कंटेनरच्या नंतर तुम्ही तुमच्या इमेजचं नाव देऊ शकता, द्यावंच लागेल. त्यानंतर बिन अँड बॅश एंटर. आपण आता डायरेक्टली कंटेनरमध्ये आलेलो आहोत. या कंटेनरमध्ये या कंटेनरला आपण मिनी ऑपरेटिंग सिस्टम पण म्हणू शकतो. ही उबंतूची आहे. एल एस केल्याच्यानंतर आपण टेम्प डायरेक्टरीमध्ये एक फाईल बनवली होती, CD टेम्पमध्ये मी जातो. LS इथं टेस्ट फाईल कॅट टेस्टमध्ये मी जे मेसेज टाकला होता, दिस इज माय फर्स्ट डॉकर फाईल, तो येईल. हा मेसेज आला. त्यानंतर तुम्ही एक्झिट करू शकता एक्झिटने. त्यानंतर डॉकर इमेजेस, हे आपले डॉकर इमेजेस आहेत. ओके. आता एक तुम्हाला एक मोठी डॉकर फाईल म्हणजे त्यामध्ये मी काय करतो, त्यामध्ये एक मी कंटेनर क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे लेअर, जवळजवळ 8-9 इन्स्ट्रक्शन देऊन ती कंटेनर ती डॉकर फाईल कशी रन करायची हे सांगतो मी. डॉकर RMI फर्स्ट वन अँड उबंतू एंटर. डॉकर इमेजेस डॉकर PS डॉकर RM and you can also use docker container for delete कंटेनर डिलीट झाला. आपण आता इमेजेस डिलीट करू शकतो. इमेज डिलीट झाले. डॉकर इमेज नाहीत आता. LS ही डॉकर फाईल मी रिमूव्ह करतो. LS ती डॉकर फाईल नाही आता. नॅनो डॉकर फाईलचं D नेहमी कॅपिटल असलं पाहिजे. ओके. त्यानंतर मी फ्रॉम, मला आता काय करायचं आहे, मला आता फर्स्ट मी काय करणार आहे, एक इमेज पुल करणार आहे. ती इमेज मी CentOSची इमेज घेईन मी. मग त्यामध्ये मी जावा इन्स्टॉल करणार. त्यामध्ये एक क्रिएट डायरेक्टरी करणार टॉमकॅटची. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करणार. चला मी सांगतो आहे. फ्रॉममध्ये मी इथं CentOS घेतो.
ओके. त्यानंतर रन कमांड. हे सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते नेहमी कॅपिटल लेटरमध्ये पाहिजेतच. त्यानंतर एम इन्स्टॉल जावा -y. त्यानंतर पुन्हा रन घेतो मी, कारण मला आता पुन्हा रन काय घ्यायचं तर मला एक मेक डायरेक्टरी म्हणजे सेलचे जे कमांड आहे ते सेल कमांड चालवायचे. मेक डायरेक्टरी OPTमध्ये मला CentOSच्या OPTमध्ये मला टॉमकॅट सर्व्हरचं एक म्हणजे टॉमकॅट नावाचं एक डायरेक्टरी बनवायची आहे. ओके. त्यानंतर वर्क डायरेक्टरी म्हणजे मला कोण्या डायरेक्टरीवर काम करायचं आहे तर ती माझी डायरेक्टरी असेल, मला OPT टॉमकॅट ह्या डायरेक्टरीवर काम करायचं आहे. त्यानंतर ॲड म्हणजे मला एक जी झिप फाईल आहे ती ॲड करायची आहे मला एका नेटवरून. मी ते झिप फाईल मी जे ऑफिशियल टॉमकॅट आहे त्याची झिप फाईल घेईन मी. ओके. इथं ऑफिशियल आल्याच्या नंतर ही टार फाईल घेतो मी. ह्यावर क्लिक करून इथं कॉपी लिंक ॲड्रेस अँड पेस्ट हेअर. आणि ही कुठं डाउनलोड करायचं आहे मला, ही वर्क डायरेक्टरी OPT यावर करायचं आहे, वर्किंग डायरेक्टरीवर करायचं आहे. तुम्हाला जर असं पण तुम्ही तिथं देऊ शकता OPT टॉमकॅट, बट आपण फक्त डॉट देऊया. ओके. त्यानंतर मला जी फाईल आहे ना ती वरचे इथं आपण ॲडच्या जागी आपण रन यूज करू शकतो, पण रन यूज केल्याच्या नंतर आपला wget यूज करावे लागेल. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली ॲड यूज केलं आहे आणि ते तसं ऑफिशियली डॉकर फाईलच्या रोलमध्ये पण बसतं आहे. त्यानंतर रन यूज करून आपल्याला जी टार फाईल आहे ना ही जी टार फाईल आहे ह्या टार फाईलला अनझिप म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करायचं काम करायचं आपल्याला. त्यामध्ये tor डॉट xvzf. त्यानंतर ह्या टार फाईलचं नाव असेल ओके. त्यानंतर आपल्याला पुन्हा रन कमांड यूज करायचा आहे. ती का करायची तर आपल्याला जे ह्या टार फाईलचं नाव आहे ह्या टार फाईलचं नाव आपल्याला चेंज करायचे आहे. त्यामुळं आपल्याला तिथं हे करावं लागेल. हे त्यामधले सगळे जे फाईल आहेत किंवा काही डायरेक्टरी वगैरे आहेत ते सगळे कॉपी झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपण स्टार यूज केलं आहे. त्यानंतर OPT अँड टॉमकॅट ओके. हे आपल्याला ह्याचं नाव जे आहे ह्याचे सगळे जे फाईल आहेत ते सगळे ह्या टॉमकॅटमध्ये आले पाहिजेत. त्यासाठी आपण हे रन कमांड यूज केले. मग पुढे आपल्याला एक्सपोज वेट 1 मिनिट. ओके. पुढे आपण एक्सपोज आपल्याला जी पोर्ट आहे ती एक्सपोज करायची आहे. मी 8080 पोर्ट एक्सपोज करतो. त्यामध्ये ही इंटरनली पोज होते. जेव्हा तुम्ही इथे डॉकर फाईलमध्ये जेव्हा एखादी हे करता ती हे होतं आहे. त्यानंतर आपल्याला एक फायनल CMD कमांड चालवायची आहे. जेव्हा कंटेनर म्हणजे रनिंग स्टेजमध्ये आता होईल अशा स्टेजमध्ये असते तेव्हा आपल्याला CMD कमांड यूज करावी लागेल. ह्यामध्ये आपल्याला OPT मॅविन डायरेक्टरीमध्ये
रन डायरेक्टरीमध्ये बिन डायरेक्टरीमध्ये जसं आपण आता हे केलं त्या ह्याच्यामध्ये जाऊन बिन डायरेक्टरीमध्ये जाऊन त्यामध्ये आपल्याला कॅटेलिना .sh ही जी सेल स्क्रिप्ट आहे ती रन करायची आपल्याला. ती रन केल्याच्या नंतर कंटेनर आपला रन होतो. अँड इथं रन कमांड टाका. ही झाली आपली सगळी म्हणजे जवळजवळ सगळेच आपण इन्स्ट्रक्शन यूज करून डॉकर फाईल क्रिएट केली आहे. ही डॉकर फाईल क्रिएट केल्याच्या नंतर तुम्ही ही डॉकर फाईल सेव्ह करू शकता. करा Ctrl+X ls डॉकर फाईल आहे ती डॉकर फाईल बिल्ड करूया. डॉकर बिल्ड -t. त्यानंतर डॉकर फाईलचं नाव tom1 देऊ. त्यानंतर डॉट त्यानंतर एंटर. 9 इन्स्ट्रक्शन आहेत. पहिली माझी CentOS इमेज आहे ती पुल करायची आहे. ती पुल इमेज झालेली आहे इथं पहिली इन्स्ट्रक्शन माझी. त्यानंतर पुल इमेज पुल कम्प्लिटेड. डाउनलोड न्यूवर इमेज CentOS आणि त्याचा जे लेटेस्ट टॅग आहे तो लेटेस्ट आहे. सेकंड आहे माझी रन इन्स्टॉल जावा इन्स्टॉल करायचं आहे माझ्या कंटेनरमध्ये. कारण टॉमकॅट हे जावा इन्व्हायरमेंटवर काम करतं आहे म्हणजे त्याला फर्स्ट आपल्याला जावा इन्स्टॉल करावं लागतं. इथे वॉर्निंगचे काही नाही. इम्पोर्ट की सक्सेसफुली. इथे रिमूव्ह इंटरमिडिएट कंटेनर. रन मेक डायरेक्टरी. इथे एक डायरेक्टरी मी हे केलं ते पण झालं. त्यानंतर वर्क डायरेक्टरी माझी OPT टॉमकॅट. त्यामध्ये माझी जी 5th इन्स्ट्रक्शन आहे ती ॲड करायची होती. ॲड केलं. त्यानंतर रन करायचं होतं म्हणजे ती जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करायची होती. फाईल एक्स्ट्रॅक्ट केली. माझं 6ला माझे जे म्हणजे मूव्ह करायची होती ती फाईल 6मध्ये. ओके मूव्ह मीन्स कॅन नॉट मूव्ह म्हणता येतं. ओके जेव्हा एक्स्ट्रॅक्ट करतो हे टार फाईलचं नाव समोरचं निघून जातं. आपण डॉकर फाईलमध्ये डॉकर इमेजेस डिलीट करून आपण डॉकर फाईलमध्ये चेंजेस करायचे. गोविंदचा आवाज येत नाही. आवाज येत नाही आहे का माझा? मध्ये ब्रेक होतो. आता ओके माझं नेट गेलं तर वाटतं बहुतेक तर. ओके. कारण माझं EC2 इन्स्टन्स पण बंद पडलंय ना. sudo su क्लिअर स्क्रीन. त्यामध्ये डॉकर इमेजेस. त्यामध्ये आताची CentOS आणि ननची आपल्याला डिलीट करावी लागेल. डॉकर RMI. You can also use Docker image ID. Sorry. Force. You can use RMI. Open or Docker RMI. Docker images. Docker RMI. -f इथे यूज करतो.
डॉकर इमेजेस डॉकर RMI CentOS. ओके, त्यानंतर आपल्याला CD डॉकरमध्ये जायचं आहे, त्यामध्ये नॅनो डॉकर फाईलमध्ये जायचं आहे. मग इथे आपल्याला हे GZ निघून जाईल जेव्हा आपण टार फाईल एक्सट्रॅक्ट करेल तेव्हा. ओके, त्यानंतर कंट्रोल O सेव्ह करूया. डॉकर बिल्ड -t टॅग, त्यानंतर इमेज नेम Tomcat 1122, then dot, enter. First instruction, okay. Tomcat 22. आपलं आत्ता सगळेच म्हणजे जवळजवळ सगळेच हे झाले, रन झालं. त्यानंतर मूव पण केलं आहे आपण, त्यानंतर एक्सपोज पण केलं आहे, रिमूव्ह केलं. त्यानंतर आता आपण डॉकर इमेजेस चेक करूया. आपली डॉकर इमेज काय होती, टॉमकॅट 22, एंटर. त्यानंतर आहे इथं आपली इमेज. त्यानंतर कंट्रोल L, डॉकर इमेजेस. ओके, त्यानंतर आता आपण डॉकर हा जे कंटेनर आहे तो आपण रन करूया. डॉकर रन -d -नेम, त्यानंतर माय टॉमकॅट. त्यामध्ये आपण काय बी देऊ शकतो, मीन्स इथे आपण टॉमकॅट कंटेनरचं नाव देऊया, टॉमकॅट कंटेनर. त्यानंतर -p, त्यानंतर 8080 हे आपण इंटरनली दिलं आहे, एक्सटर्नली 8085. आपलं ते फक्त एवढंच की तुमचं पोर्ट तिथं सिक्युरिटी ग्रुपमध्ये ओपन पाहिजे. त्यानंतर तुमचं इमेज नेम Tomcat 22 अँड एंटर. मीन्स आपल्याला इथं कॅटलिना डॉट ह्याच्यामध्ये काय आलं तर इथं आपलं OPT मॅविन दिलं आहे, इथं टॉमकॅट द्यायचं आहे आपल्याला. डॉकर फाईल इथं टॉमकॅट. त्यानंतर आपल्याला पुन्हा आपले जे कंटेनर आहे ते स्टॉप करावे लागतील. डॉकर स्टॉप कोणता होता आपला, हा स्टॉप झाला. त्यानंतर सगळे कंटेनर आपण डिलीट करूया. डॉकर कंटेनर यस, डॉकर PS कंटेनर नाही आहेत. डॉकर इमेजेस पण डिलीट करूया आपण. डॉकर RMI टॉमकॅट 22 अँड CentOS झाले. त्यानंतर आपल्याला पुन्हा नवीन इमेज बिल्ड करावी लागेल. डॉकर बिल्ड -t आणि हिचं नाव हे बघा, इथे इमेज नाही आहे कोणती पण.
एक पण इमेज नाही आहे. आता ही इमेज देतो मी डॉकर बिल्ड -t मीन्स टॉमकॅट इमेज अँड डॉट. ती पुल होते पुन्हा फ्रॉम CentOS, डाउनलोड होते, रन. आपण जावा इन्स्टॉल केलं आहे, -y दिले कारण मध्ये कोणती इन्स्ट्रक्शन आली तर ती डायरेक्टली येस म्हणावे. इन्स्टॉल झालं जावा. कंप्लीट जावा इन्स्टॉल झालेला आहे आता. त्यानंतर रन, त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फाईल, त्यानंतर सक्सेसफुली झाले सगळे. त्यानंतर डॉकर इमेजेस, टॉमकॅट इमेज ही आपली इमेज आहे आणि ही बेस इमेज आहे CentOS. डॉकर आधी हे करूया, तुम्हाला दिसेल चांगलं. डॉकर इमेजेस, त्यानंतर डॉकर रन -di, डी मीन्स डे अटॅच. त्यानंतर हायपन नेम, सॉरी मायनस नेम, त्यामध्ये टॉमकॅट कंटेनर. हे माझ्या कंटेनरचं नाव आहे. आपण काहीही देऊ शकता, असं काही नाही की बाबा त्याचं एक स्पेसिफिक नाम असेल, काहीही देऊ शकतो आपण इथं. त्यानंतर -p फॉर पोर्ट, इथे माझा इंटरनल 8080 आहे. त्यानंतर मी 8086, कारण मी जे माझ्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये आहे त्यामध्ये 8080 टू 8090 पर्यंत मी सगळे ओपन केले. त्यामुळे मी त्या सिरियलमध्ये कोणताही पोर्ट यूज करू शकतो. मग त्यानंतर इमेज नेम, माझ्या इमेजचे नाव आहे टॉमकॅट इमेज हे. आणि ह्या जागी टॉमकॅट इमेज ह्या जागी तुम्ही इमेज जी ID आहे ती इमेज ID सुद्धा यूज करू शकता. आपण इमेज ID यूज करतो. ओके, आणि एंटर करा. हे जे आपलं एक ID क्रिएट झालेली आहे आणि आपला एक कंटेनर सुद्धा सध्या रनिंगमध्ये आहे. डॉकर PS -a 11 अप टू 10 सेकंदापासून तो रनिंगमध्ये आहे. आपला इंटरनल रिपोर्ट हा आहे. इथे आपण जे आहे ते आपला IP ॲड्रेस आणि हा नंबर यूज करून हे करू शकतो. म्हणजे आता आपलं कंटेनर रनिंग स्टेजमध्ये आहे का नाही हे आपण ब्राउझरवर हिट करून बघू शकतो. इथे IP ॲड्रेस घेतो मी माझा आणि माझा जो पोर्ट आहे तो 8086 आहे. मी इथे रन करू शकतो 8086 अँड एंटर. इथे माझा टॉमकॅट पुन्हा रन होईल. हा टॉमकॅट जेव्हा आपण डायरेक्ट जेव्हा टॉमकॅटची इमेज आपण पुल करून केली होती, ती पुल करून इमेज जेव्हा केली होती ती टॉमकॅट 10 होतं. हा टॉमकॅट 9 आहे. ही होती आपली आजची म्हणजे डॉकर फाईलचा हे होता. त्यानंतर आपण डॉकर व्हॅल्यूम, बस डॉकर व्हॅल्यूम आणि डॉकर हब ह्या 2 गोष्टी घेतल्याच्या नंतर आपलं डॉकर संपत आहे. मी थांबू शकतो का इथं? हॅलो. हॅलो. हां, ह्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का?